नमस्कार काव्यरसिको, मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो। मित्रांनो, आता पितृपंधरवडा सुरू आहे। आपण मागच्या 15 दिवसापूर्वी साधारण एक विज्ञाननिष्ठ परंपरा या कवितेत ज्या आपल्या सनातन धर्मात, हिंदू धर्मात काही रूढी, परंपरा, सण, उत्सव हे जे केलेले आहेत ते किती उपयुक्त आहेत आणि कसे बरोबर आहेत किंवा पर्यावरणाशी साधर्म्य पावणारे आहेत त्याचा विचार केला। अर्थात इतक्या कालौघात त्यात काही चुकीच्या परंपरा, चुकीच्या प्रघात, चुकीच्या रीती किंवा चुकीचे काही सवयी किंवा पद्धत पडले गेले, ते तितकंच पकडून त्यावर टीका करणं हे योग्य नाही आहे। आपले पूर्वज हे खूप हुशार होते आणि त्यांनी अगदी नियोजनाने ते सण, वार, पद्धती, प्रथा सुरू केलेला आहे। ह्याचा विचार केला तर ते कळेल, वरवर विचार करू नये, खोलवर विचार केला तर कळेल ते का उपयुक्त आहे। आता पितृपंधरवड्यात कावळ्याला खूप महत्त्व आहे। कावळ्याला घास द्यावा, काका घास द्यावा, म्हणजेच तो फक्त पितृपंधरवड्यातच नाही पण जे रोज देत नाही त्याने तो द्यावा आणि आपल्या पितरांची आठवण करावी। आपण आयुष्यभर आपल्यासाठी जगतो किंवा आपल्याला ज्याने लहानाचं मोठं केलं, जन्म दिला। अर्थात आता काही लोक म्हणतात की ते जिवंत असताना त्यांना सगळं द्या, ते बरोबर आहे, ते दिलंच पाहिजे, त्यांची काळजी घेतलीच पाहिजे। त्यांची जिवंत असताना काळजी नाही घेतल्यानंतर श्राद्ध केलं, मोठं घातलं, गाव जेवण घातलं, त्याला काय अर्थ नाही। पण जे श्राद्ध घालतात ते जिवंतपणे आईबापाला बघितलेलं नसतं आणि जे श्राद्ध घालत नाहीत किंवा हे काय पिंडदान करत नाहीत त्याने आईबापांची खूप काळजी घेतलेली असतं असं वाटावं इतका ह्याचा दुष्प्रचार चाललेला आहे। म्हणजे श्राद्ध घालतात किंवा हिंदू परंपरेत चेष्टा करायची पद्धत आहे। तर जे काही परंपरा आहेत, पद्धती आहेत, त्या खूप विचार करून ह्या केलेल्या आहेत आणि त्या केल्या पाहिजेत। आता हे जे आपण श्राद्ध, पिंडदान म्हणतो, पितृपंधरवडा म्हणतो, त्याची काही खऱ्या गोष्टी, काही घटना ह्या ब्रह्मर्षी पविवर्तक यांच्या पुनर्जन्म पुस्तकात उदाहरणासहित, नावासहित, तारखेसहित दिलेल्या आहेत। त्या वाचल्यानंतर आपल्यालाही कमाल वाटते की खरोखर असं घडलं, कमाल आहे, असं सहज वाटणार। असो, तो विषय वेगळा। पण तेच ब्रह्मर्षी वर्तक नेहमी म्हणायचे की श्रद्धा असेल तर श्राद्ध करावं, श्रद्धेने करतात ते श्राद्ध, श्रद्धा नसेल तर करू नये, पण त्याची चेष्टा करू नये। तर आज हा पितृपंधरवडा सध्या सुरू आहे, त्यामुळे आपण पितरांचे ऋण ही कविता आज ऐकूया। जन्म देऊन मोठे करती, सेवेत त्यांच्या नको कुचराई। जन्म देऊन मोठे करती, सेवेत त्यांच्या नको कुचराई। कष्ट त्यांचे कळती तेव्हा स्वतः बनता आई बाबा आई। बघा, आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट उपसले असतील, लहानाचं मोठं करताना किती त्रास त्यांना झाला असेल, हे मुलांना कधी कळतं तर जेव्हा त्यांना मुलं होतात आणि ते आईबाबा झाल्यानंतर आपल्या मुलासाठी तितके कष्ट करतात। आजारी असताना जागरणं काय किंवा त्याला प्रत्येक वस्तू हवी ती आणून देतात काय, त्यांची हट्ट पुरवतात काय, तेव्हा प्रत्येकाला आपल्या आईवडिलांची हयात असतील तर आणि नसतील तरी आठवण येते आणि तेव्हा त्यांची थोडीशी कल्पना येते की त्या परिस्थितीत आपल्या आईवडिलांनी आपलं कसं वाढवलं असेल। म्हणून जन्म देऊन मोठे करती, सेवेत त्यांच्या नको कुचराई। कष्ट त्यांचे कळती तेव्हा स्वतः बनता बाबा आई। जन्म मृत्यू हे चक्र न चुकले, कुणी थोर असो वा सान। जन्म मृत्यू हे चक्र न चुकले, कुणी थोर असो वा सान। गेलेल्या प्रती कृतज्ञ असावे, श्राद्धेने करावा त्यांचा मान। संस्काराने कृतार्थ बनते, संस्काराने कृतार्थ बनते, जीवन आपले सुंदर छान। संस्काराने कृतार्थ बनते, जीवन आपले सुंदर छान। संस्कार मिळती परंपरेने, पिढ्यानपिढ्यांचे ते असे दान। संस्कार मिळती परंपरेने, पिढ्यानपिढ्याचे ते असे दान। पितरांचे स्मरण ठेवून कृतज्ञ राहावे त्यांच्या प्रती। पितरांचे स्मरण ठेवून कृतज्ञ राहावे त्यांच्या प्रती। श्रद्धेने करण्यास श्राद्ध त्यांचे, पूर्वज पितृपंधरवडा नेमती। पितरांचे स्मरण ठेवून
कृतज्ञ राहावे, त्यांच्या प्रती श्रद्धेने करण्या श्राद्ध त्यांचे पूर्वज पितृ पंधरवडा नेमती. आजन्म करावी त्यांची सेवा, आजन्म करावी त्यांची सेवा, मृत्यूनंतरी राहावे ऋणी. आजन्म करावी त्यांची सेवा, मृत्यूनंतरी राहावे ऋणी. श्राद्ध असेल तर श्रद्धा असेल तर करावे श्राद्ध, उगाच थट्टा करू नये कुणी. श्रद्धा असेल तर करावे श्राद्ध, उगाच थट्टा करू नये कुणी. धन्यवाद मित्रांनो. ही कविता आवडली तर लाईक करा, कमेंट करा. तुमचे काय अनुभव असतील किंवा तुमची मतं या पितृपंधरवड्याविषयी किंवा श्राद्धाविषयी या परंपरेविषयी ही नक्की लिहा. आणि आपल्या भावकीत मित्रमंडळींना हे श्राद्धाचं किंवा या परंपरेचं महत्त्व पटवायच्यासाठी ही कविता नक्की पाठवा. आणि परत आता एक आपण नवीन कविता घेऊन भेटू. जरा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. परत भेटूया नवीन कविता घेऊन. धन्यवाद.